नमस्कार. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे 2 ब्लाऊज मला अर्जंट द्यायचे आहेत. एक तर मी काल शिवलेलं होतं आणि त्यानंतर हे बाकी होतं, तर हे मी आज शिवायला घेतलं आणि तेवढ्यात ना थोडी लाईट गेली होती, त्यामुळे मी थोडा वेळ आराम केला. म्हणजे अंकुशला घेऊन खेळत बसली होती त्याच्यासोबत. आणि कसं आहे माहिती का, इथं मोटरची सवय लागलेली आहे ना, म्हणून मग मला थोडासा पॅन्डलवर शिवायला थोडा कंटाळाच येतो. म्हणतात ना की घोडं बघून पाय दुखतात, अशीच काहीशी गत आहे माझी. आणि आमच्या इकडं ना खूप जोराचा पाऊस चालू आहे. कालपासून पाऊस चालू आहे. पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता, म्हणून मग पोरंही थोडं बाहेर जायला नकोसं होतं त्यांना. कारण की पावसामुळे ना थोडी थंडी पण वाजते आणि आमच्या दारामध्ये ना थोडं फरचीसारखं आहे, तर ते पडतात पण, म्हणून मग त्यांना काय बाहेर जाऊ देत नाही. तर इथं तोच थोडा परेशान करत होता, म्हणून त्याचे पप्पांना झाला बघा कसा पायाने झोका देत होते, पण तो काही झोपायचं नावच घेत नव्हता. म्हणून त्यांनी काय केलं, त्याला झोक्याच्या बाहेर काढून घेतलं. त्याला ना बळजबरी झोपायचा प्रयत्न करत होते, पण तो काय झोपतच नव्हता. मग काय घेतलं काढून त्याला आणि खेळ म्हटले तू एकटाच आता. मग काय, इथे माझं ब्लाऊज शिवून झालं. आणि त्या कस्टमरचे ना 3 ब्लाऊज होते, तर हे तर मी कालच शिवलेलं होतं आणि त्याच्यानंतर हे पण सिंपल ब्लाऊज मी याच्या अगोदरच शिवलेलं होतं. आणि त्यानंतर मग हे आजचं ब्लाऊज तर तुम्ही बघू शकता, हे किती छान ब्लाऊज आलं आहे शिवण्यात. तर इथे फिटिंग पण एकदम व्यवस्थित आली आहे, सरळ टिपा आलेल्या आहेत. आणि मग ह्या एवढ्या ब्लाऊजची शिलाई मी किती घ्यायला पाहिजे, तुम्ही मला कमेंट करून सांगा. त्यानंतर मी माझी